ओके, आज आपण किंगडम प्रोटिस्टा हा टॉपिक म्हणजे पहिलं युनिट पाहणार आहोत. तर किंगडम प्रोटिस्टामध्ये जनरल कॅरेक्टर्स, नंतर क्लासिफिकेशन, क्लासपर्यंत क्लासिफिकेशन, नंतर लोकोमोटरी ऑर्गनल्स आणि लोकोमोशन इन प्रोटोझोआ. लोकोमोशन इन प्रोटोझोआचे मी पहिल्यांदा काही व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही पहा, त्याच्यावरून तुम्हाला कळेल. ओके, नाव प्रोटिस्टाचे जनरल कॅरेक्टर्स किंगडम प्रोटिस्टामध्ये काय असतात काय नाही ते आपण पाहू. तर ॲनिमल डायव्हर्सिटीचा कॉन्सेप्ट काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. काल आपण बोललोय थोडंसं. सायन्सची ही एक ब्रँच आहे ॲनिमल डायव्हर्सिटी. याच्यामध्ये ओरिजिन, स्ट्रक्चर, फंक्शन आणि डिस्ट्रीब्युशन लाईफचं जे आहे ते त्याच्या सगळ्या फॉर्म्समध्ये त्याचा अभ्यास केला जातो. त्याला म्हणतात ॲनिमल डायव्हर्सिटी. झुलॉजी आणि बॉटनी हे सायन्स ऑफ बायोलॉजी म्हणजे बायोलॉजीचं सायन्स याच्यामधून तयार होतं, किंवा झुलॉजी आणि बॉटनी हे मेन सब्जेक्ट आहेत सायन्समध्ये. बायस म्हणजे लाईफ आहे आणि लोगस म्हणजे स्टडी आहे. झुलॉजीचा शब्द जर आपण बघितला तर झू आयन किंवा झू आयन म्हणजे ॲनिमल आणि लॉगस म्हणजे स्टडी ऑफ ॲनिमल्स. आपण काल बोललोय. ही लाईफ सायन्सची एक ब्रँच आहे, ज्याच्यामध्ये ॲनिमलचा स्टडी केला जातो. ओके, ऑर्गॅनिझमचा स्टडी केला जातो. बॉटनीच्या ऐवजी म्हणजे वनस्पतीच्या ऐवजी याच्यामध्ये ॲनिमलचा स्टडी केला जातो झूलॉजीमध्ये. बॉटनी ही प्लांटशी संबंधित आहे. बॉटनीमध्ये प्लांटचा स्टडी असतो. ॲनिमल डायव्हर्सिटी म्हणजे व्हरायटी आणि डिफरन्सेस. वेगवेगळे व्हरायटी असते प्रत्येक ठिकाणी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यांचे शेप, साईज, आकार, फंक्शन, फूड, हॅबिटॅट हे सगळं वेगळं वेगळं असतं. सो व्हरायटी आणि डिफरन्सेस अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स असे वेगवेगळे जे आहेत, तर ती व्हरायटी आणि डिफरन्सेस ते जिथे असतात ते डिफरंट इकोसिस्टीम्स पण असतात आणि त्याला म्हणतात ॲनिमल डायव्हर्सिटी. ओके, सो व्हरायटी अँड डिफरन्सेस अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज ॲनिमल डायव्हर्सिटी. नाव किंगडम प्रोटिस्टाचे जनरल कॅरेक्टर्स. किंगडम प्रोटिस्टाचे जनरल कॅरेक्टर्स. ह्या लिव्हिंग स्पेसीज आहे, याच्यामध्ये ॲनिमल आणि प्लांट दोघही प्रकारचे टाईप्स येतात. जर्मन झुलॉजिस्टने ही वेगळी ब्रांच केलेली आहे. प्रोटिस्टा हा वेगळा किंगडम काढलाय. ॲनिमल किंगडम, प्लांट किंगडम आणि प्रोटिस्टा किंगडम हा वेगळा काढलाय प्रोटोझोआपासून. पहिल्यांदा आपण प्रोटोझोआ हा फायलम म्हणायचोय, आता किंगडम प्रोटिस्टा झालेला आहे. सो जर्मन झुलॉजिस्ट E.H. हेकेलने या किंगडमला वेगळं काढलेलं आहे. प्रोटिस्ट जे आहेत ते प्लॅंक्टॉनचे मेन घटक आहेत. मेन घटक आहेत प्लॅंक्टॉनचे. प्लॅंक्टॉन हे समुद्रामध्ये किंवा पाण्यावरती तरंगणारे जे काही पदार्थ असतात त्यांना प्लॅंक्टॉन्स असं म्हणतात. प्लॅंक्टॉनचे हे मेजर घटक आहेत प्रोटिस्ट. हे प्रोटिस्ट जे आहेत मोस्टली वॉटरमध्ये असतात. काही ओल्या सॉइलमध्ये पण असतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, मॉइस्ट सॉइलमध्ये असतात. मॉइस्ट म्हणजे सरदावलेल्या जमिनीवरती.
आणि काही ह्युमन आणि प्लांटच्या बॉडीमध्ये पण असतात. प्रोटोझोन बॉडी जी आहे याच्यामध्ये प्रोटोप्लाझम असतो. सेलमध्ये तो प्रोटोप्लाझम डिव्हाइड झालेला नसतो. ओके. नाव प्रोटोझोन्स यांचं असेल्युलर किंवा प्रोटोप्लाझमिक लेव्हल आहे ऑर्गनायझेशनची, कारण त्यांच्यामध्ये प्रोटोप्लाझम डिव्हाइड झालेला नसतो, एकत्र एकसारखा असतो. प्रोटोझोन्सला असेल्युलर असं म्हटलेलं आहे किंवा प्रोटोप्लाझमिक लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन असं म्हटलेलं आहे. या ऑर्गॅनिझम्सच्या ज्या सेल्स असतात, या युकॅरियोटिक सेल्स असतात, त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतो, मायटोकॉन्ड्रिया असतो आणि प्लास्टिड आणि फ्लॅजेला पण असतात. हे कमेन्साल आहे. ओके. नंतर म्युच्युअलिस्टिक आहे आणि पॅरासायटिक पण आहे. आता पहिलं कॉमेन्साल. कॉमेन्साल म्हणजे काय, तर त्यांची दुसऱ्या ॲनिमल्स बरोबर असोसिएशन असते कॉमेन्साल म्हणजे. आणि ही जी असोसिएशन आहे, ही असोसिएशन मध्ये एक ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलला नुकसान पण करत नाही आणि फायदा पण करत नाही, आणि दुसरा ॲनिमल सुद्धा पहिल्या ॲनिमलला नुकसान पण करत नाही आणि फायदा पण करत नाही. अशा प्रकारच्या असोसिएशनला म्हणतात कॉमेन्साल. ओके. कॉमेन्सालमध्ये कॉमेन्सालिझम असं म्हणतात. हर्मिट क्रॅब आणि झू प्लँक्टॉन याचं कॉमेन्सालिझमचं उदाहरण आहे. असोसिएशन ही ॲनिमल असोसिएशन आहे कॉमेन्सालिझम. तर हे प्रोटिस्टामध्ये कॉमेन्सालिझम मधले सुद्धा काही ॲनिमल्स आपल्याला पाहायला मिळतात. नंतर म्युच्युअलिस्टिक पण यांची असोसिएशन असते. म्युच्युअलिस्टिक असोसिएशन म्हणजे काय, तर एक ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलला फायदेशीर असतो आणि दुसरा ॲनिमल पहिल्या ॲनिमलला फायदेशीर असतो. म्हणजे म्युच्युअलिझम असतं, त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग असतं. आता याचं बेस्ट एक्झाम्पल आपण पहिल्यापासून पाहतो, शाळेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ग्राउंडनटचं प्लांट आणि त्या ग्राउंडनटच्या प्लांटच्या रूटवरती असलेले नोड्यूल्स आणि त्या नोड्यूल्समध्ये असलेले रायझोबियम बॅक्टेरिया. त्या रायझोबियम बॅक्टेरिया आणि ग्राउंडनटचं प्लांट ह्या दोघांची म्युच्युअलिझम आहे. म्युच्युअलिझम नावाची असोसिएशन आहे. त्या म्युच्युअलिझम नावाच्या असोसिएशनमुळे काय होतं की त्या रूट नोड्यूल्समध्ये ते बॅक्टेरिया वाढतात, त्यामुळे त्यांना बाहेरच्या एन्व्हायरमेंटपासून प्रोटेक्शन मिळतं. आणि ते जे बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया हे हवेतला नायट्रोजन घेतात आणि त्या नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट्समध्ये करतात आणि ते नायट्रेट्स जमिनीमध्ये म्हणजे त्या ग्राउंडनटच्या प्लांटला ते नायट्रेट मिळतं. सो प्लांटला, ग्राउंडनटच्या प्लांटला त्या रायझोबियम बॅक्टेरियापासून नायट्रोजन मिळतो आणि त्या रायझोबियम बॅक्टेरियांना प्लांटपासून प्रोटेक्शन मिळतं. म्हणून ही जी असोसिएशन आहे, ॲनिमल असोसिएशन किंवा लाईफ असोसिएशन, ह्या असोसिएशनला म्हणतात म्युच्युअलिझम. ओके. नाव तिसरी जी असोसिएशन आहे ती पॅरासायटिक असोसिएशन आहे. पॅरासायटिक असोसिएशन मध्ये काय असतं की एक ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलला त्रास देत असतो, दुसरा ॲनिमल काहीच करत नसतो किंवा काही करू शकत नसतो. दॅट इज कॉल्ड ॲज पॅरासायटिक असोसिएशन. आता ही पॅरासायटिक असोसिएशन कशी असते, फॉर एक्झाम्पल ह्युमनच्या इंटेस्टाईनमध्ये ॲस्कॅरिस नंतर टेनिया सोलियम सारखे जंत राहतात. ते जंत ह्युमन बिईंगला त्रास देत असतात आणि ह्युमन बिईंगकडून त्याला
काहीही अपाय होत नसतो, उलट ह्युमन बिईंग कडून त्याचं पोषण होत असतं. सो दे आर पॅरासाइट ऑन ह्युमन बिईंग. किंवा मॉस्किटो हा ह्युमनचं ब्लड शोषतो. सो तो पॅरासाइट आहे. मॉस्किटो हा पॅरासाइट आहे आणि तो पॅरासाइट आपला ह्युमनचं ब्लड शोषून घेत असतो आणि त्यामुळे ह्युमनला वेगवेगळ्या प्रकारचे आजार सुद्धा होतात. मलेरिया मॉस्किटोपासून होतो. नंतर एलिफंटायसिस हा याच्यापासून होतो, मॉस्किटोपासून होतो. नंतर टायफॉइड, फ्लू हे सुद्धा मॉस्किटोकडून कॅरी केले जातात आणि त्याच्यामुळे माणसाला जो आहे तो अपाय होतो. सो मॉस्किटो इज अ पॅरासाइट आणि ह्युमन इज अ होस्ट. आणि तसंच टेनिया सोलियम आणि ॲस्कॅरिस आर पॅरासाइट्स आणि ह्युमन बिईंग इज अ होस्ट. तसंच आपण गाई म्हशी पाहतो, त्या गाई म्हशींवरती गोचिडी असतात. गोचीड आणि गोमाशी अशा असतात. तर त्या आपण टिक्स आणि माइट्स म्हणतो. तर त्या टिक्स आणि माइट्स ह्या गायींवरती पॅरासाइट आहे. आणि गाई किंवा म्हशी, बैल, रेडे हे झाले होस्ट. तर असं होस्ट आणि पॅरासाइट यांची एक असोसिएशन असते, त्याला म्हणतात पॅरासायटिक असोसिएशन. तर हे जे प्रोटिस्टामध्ये असलेले मेंबर्स आहेत हे म्युच्युअलिस्टिक पण असू शकतात, नंतर पॅरासायटिक पण असू शकतात किंवा कॉमेन्सॅलिझम मध्ये सुद्धा राहू शकतात. पॅरासायटिक जे आहे ते स्पोरोझोआ नावाच्या ज्या स्पेसिस आहेत त्या पॅरासायटिक असतात. त्यांचं बॉडी स्ट्रक्चर एकदम सिंपल असतं. त्याच्यामध्ये प्रोटोप्लाझमचं मास असतं, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियाय असे दोन भाग त्याच्यामध्ये फक्त असतात प्रोटोप्लाझममध्ये. हे सॉलिटरी असतात किंवा कॉलोनियल असतात. आता याचा पण अर्थ तुम्हाला मी सांगतो. सॉलिटरी म्हणजे काय, तर एकटे एकटे राहणारे. आणि कॉलोनियल म्हणजे काय, तर कॉलनी करून राहणारे. म्हणजे एका ठिकाणी 2, 4, 5 असे ॲनिमल्स असतात एकत्र. आणि सॉलिटरी म्हणजे एकटे एकटे राहत असतात. सो हे प्रोटिस्टाचे मेंबर्स एकटे एकटे सुद्धा राहतात आणि कॉलनी करून पण राहतात. न्यूट्रिशन जे याच्यामध्ये होलोझोईक असतं, म्हणजे ॲनिमल सारखं न्यूट्रिशन असतं. काही वेळेस ते होलोफायटिक पण असू शकतं, म्हणजे प्लांट सारखं पण असू शकतं किंवा सॅप्रोझोईक पण असू शकतं किंवा पॅरासायटिक पण असू शकतं. प्रोटिस्टाच्या ॲनिमल्समध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारची फूड हॅबिट असू शकते. होलोझोईक म्हणजे ॲनिमल सारखं असू शकतं, होलोफायटिक म्हणजे प्लांट सारखं असू शकतं, सॅप्रोझोईक म्हणजे पॅरासायटिक पण असू शकतं. नाव रेस्पिरेशन आणि एक्सक्रीशन हे जनरल सरफेसमधनं होत असतं. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स मधून एक्सक्रीशन आणि रेस्पिरेशन होत असतं. मेनली ऑस्मोरेग्युलेशनमध्ये याचा उपयोग होतो. ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे बाहेरच्या एन्व्हायरमेंट प्रमाणे आपल्या शरीरातल्या बॉडी फ्लुइड्सचं कॉन्सन्ट्रेशन ऍडजस्ट करणे, दॅट इज कॉल्ड एज ऑस्मोरेग्युलेशन. बाहेरच्या एन्व्हायरमेंट प्रमाणे आपल्या बॉडीमध्ये असलेल्या बॉडी फ्लुइड्सच्या कॉन्सन्ट्रेशनची अरेंजमेंट करणे याला म्हणतात ऑस्मोरेग्युलेशन. याच्यामध्ये प्रोटिस्टामध्ये रिप्रोडक्शन असेक्शुअल आणि सेक्शुअल दोन्ही मेथडने होतं. आता असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन कशी आहे, तर आपण झाडाची फांदी तोडतो आणि ती फांदी लावून देतो, तर नवीन झाड तयार होतं. याला म्हणतात असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. बॅक्टेरिया असतात, त्या बॅक्टेरियाचे स्पोअर तयार होतात आणि स्पोअरपासून परत योग्य वातावरण मिळालं तर बॅक्टेरिया तयार होतात. त्याला म्हणतात असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. किंवा एखादा ॲनिमल असतो, त्याचा एक भाग तुटतो आणि त्या भागापासून नवीन ॲनिमल तयार होतात, याला म्हणतात असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. आणि सेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शनमध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट असे दोन प्रकारचे गॅमेट्स तयार होत असतात
आणि त्या गॅमेट्सचं युनियन होतं, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं युनियन होतं. त्या मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटच्या युनियनमधून झायगोट तयार होतो आणि त्यापासून वेगळा ॲनिमल तयार होतो. सो दिस इज कॉल्ड एज सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे याच्यामध्ये मेल आणि फिमेल असे 2 सेक्स अंतर्भूत असतात. सो दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर दोघंही प्रकारचे याच्यामध्ये प्रोटिस्टामध्ये सापडतात. बायनरी किंवा मल्टिपल फिशन हा रिप्रोडक्शनचा प्रकार आहे. आणि कॉन्ज्युगेशन ऑफ अडल्ट्स किंवा बाय फ्युजन ऑफ गॅमेट्सच्या फ्युजनमुळे मी तुम्हाला सांगितलं कॉन्ज्युगेशन होतं अडल्ट्सचं. तर हे पण सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट, पहिला असेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट. सो दोन्ही प्रकारे रिप्रोडक्शन यांच्यामध्ये प्रोटिस्टामध्ये असतं. काही प्रोटोझोआमध्ये लाईफ सायकल हे कॉम्प्लिकेटेड असतं आणि त्याच्यामध्ये अल्टरेशन ऑफ सेक्शुअल आणि असेक्शुअल फेजचं होतं. म्हणजे सेक्शुअल नंतर असेक्शुअल फेज, असेक्शुअल नंतर सेक्शुअल फेज, सेक्शुअल नंतर असेक्शुअल, असं एकापाठोपाठ एक चालू असतं. एक्झाम्पल आहे त्याचं अमेबा, पॅरामेशियम, युग्लिना, प्लाझ्मोडियम, व्हर्टिसेला, पॅलिंग. याच्यामध्ये असेक्शुअल आणि सेक्शुअल दोन्ही प्रकारचे अल्टरनेशन ऑफ जनरेशन होत असतात. सो दीज आर द जनरल कॅरेक्टर ऑफ प्रोटिस्टा. ओके. नाव याच्यामध्ये आता आपण क्लासिफिकेशन जे प्रोटिस्टाचं पाहिलं तर याचे 2 टॅक्सा पडतात. पहिलं प्रोटोझोअन्स, म्हणजे हे ॲनिमल लाईक असतात, सिंगल सेल असतात. ओके. आणि दुसरं असतं अल्गी. अल्गी म्हणजे प्लांट लाईक असतात, ह्या सिंगल सेल असतात किंवा मल्टी सेल्युलर पण असू शकतात अल्गी. अल्गीला आपण मराठीमध्ये म्हणतो शेवाळ. ओके. आणि प्रोटोझोआला म्हणतो सिंगल सेल ॲनिमल. ओके. सो किंगडम प्रोटिस्टाचे 2 टॅक्सा झाले. ते 2 टॅक्सांमध्ये पहिला टॅक्सा झाला प्रोटोझोन आणि दुसरा टॅक्सा झाला अल्गी. ओके. नाव पहिला पाहू आपण प्रोटोझोन. तर प्रोटोझोआ हा जो फायलम आहे हा लार्ज आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप्स येतात. ह्या फायलममध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. त्या क्लासिफिकेशनमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स येतात कारण प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक वेगवेगळे असतात. एक क्लासिफिकेशन असं आहे, हायमनने 1940 मध्ये ते क्लासिफिकेशन दिलेलं आहे. नंतर हिकमनने 1961 मध्ये दिलेलं आहे. स्टोअररने 1965 मध्ये दिलेलं आहे याचं क्लासिफिकेशन. आणि याचे 2 सब फायला केलेले आहेत. प्रोटोझोन्सचे 2 सब फायला आहेत. ओके. ऑर्गन ऑफ लोकोमोशन वरून ते 2 प्रकार पाडलेले आहेत त्याने. ओके. BM हनिकबर्ग आणि दुसऱ्यांनी 1964 मध्ये सुद्धा याचं वेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे, वेगळ्या स्कीमनुसार केलेलं आहे. ओके. टेक्सॉनॉमीची एक कमिटी होती, टेक्सॉनॉमिक प्रॉब्लेमची एक सोसायटी आहे. त्या सोसायटीच्या माध्यमातून सगळे प्रोटोझोलॉजिस्ट एकत्र बसले आणि त्यांनी ह्या प्रोटोझोआ नावाच्या फायलाला 4 सब फायलामध्ये डिवाइड केलं. ओके. पहिलं सार्कोमास्टिगोफोरा, दुसरं स्पोरोझोआ, तिसरं निडोस्पोरा आणि चौथं सिलिओफोरा. सो पहिल्यांदा आपण पाहिलं किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टामध्ये 2 टॅक्सा पाहिले, प्रोटोझोन्स आणि अल्गी. आणि प्रोटोझोआमध्ये 2 सब फायला पाहिले, 4 सब फायला पाहिले, सार्कोमास्टिगोफोरा, स्पोरोझोआ, निडोस्पोरा आणि सिलिओफोरा. ओके. सो हे 4 सब फायला आहे. नाव पहिला सब फायलम सार्कोमास्टिगोफोरा. याच्यामध्ये आपण काय होतं ते पाहूया. मोनोमॉर्फिक आहे हा, म्हणजे एकच प्रकारचा फॉर्म असतो त्याचा, एकच प्रकारचा शेप. मोनोमॉर्फिक म्हणजे शेप एकच प्रकारचा असतो, शेप चेंज होत नाही. एक न्यूक्लियस असतो त्याच्यामध्ये
आणि लोकोमोटरी ऑर्गनेल्स जे त्याच्यामध्ये एक तर सुडोपोडिया असतात किंवा फ्लॅजेला असतात, किंवा सुडोपोडिया आणि फ्लॅजेला दोन्ही असतात. हा जो सब फायलम आहे याचं अजून क्लासिफिकेशन झालेलं आहे सुपर क्लासमध्ये. मास्टिगोफोरा, ओपॅलिनाटा आणि सार्कोडिना हे 3 सुपर क्लास आहेत. सार्कोमास्टिगोफोरा हा सब फायलमचे हे 3 सुपर क्लास आहेत. तर पहिला सुपर क्लास मास्टिगोफोरा. सिंपल असतात, हे प्रिमिटिव्ह असतात आणि त्यांना फॉर्म असं पेलिकल असतं. याच्यामध्ये लोकोमोटर ऑर्गनेल्स हे फ्लॅजेला असतात. न्यूट्रिशन याचं ऑटोट्रॉपिक आहे किंवा हेट्रोट्रॉपिक आहे किंवा दोघंही प्रकारचं असतं. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे आणि हेट्रोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न दुसऱ्यापासून मिळवणे. सो दोघंही प्रकारचे न्यूट्रिशनची प्रोसेस यांच्यामध्ये पाहायला मिळते. याचे 2 क्लासेस झालेले आहेत, फायटोमास्टिगोफोरा आणि झूमास्टिगोफोरा. ओके, तर पहिला क्लास फायटोमास्टिगोफोरा हे फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. याच्यामध्ये क्लोरोफिल असतं, क्रोमॅटोफोर्स असतात. नंतर न्यूट्रिशन याचं होलोफायटिक आहे, म्हणजे एकदम प्लांट सारखं आहे. आणि फोटोट्रॉपी आहे याच्यामध्ये. फोटोट्रॉपी म्हणजे लाईट पासून अन्न तयार करण्याची प्रोसेस. याच्यामध्ये रिझर्व्ह फूड स्टार्च म्हणून असतं किंवा पॅरामायलॉन म्हणून रिझर्व्ह फूड याच्यामध्ये असतं. फ्लॅजेला 1 किंवा 2 असतात, काही वेळेस 2 पेक्षा जास्त पण असू शकतात. ह्या फायटोमास्टिगोफोराचं एक्झाम्पल आहे युग्लिना, सेराटियम आणि नॉक्टिल्युका. ओके, हे एक्झाम्पल आहे यांचे. नाव क्लास दुसरा, सेकंड क्लास नंबर 2 झूमास्टिगोफोरा. हे झूमास्टिगोफोरा मेनली पॅरासायटिक असतात, म्हणजे दुसऱ्यावरती अन्नासाठी आणि निवाऱ्यासाठी अवलंबून असतात. क्रोमॅटोफोर्स आणि क्लोरोफिल याच्यामध्ये ॲब्सेंट असतं. याच्यामध्ये न्यूट्रिशन जे हे होलोझोईक असतं किंवा सॅप्रोझोईक असतं. याच्यामध्ये रिझर्व्ह फूड जे ते ग्लायकोजनच्या रूपामध्ये असतं, ग्लायकोजेन. ओके, नाव याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त, खूप जास्त, टू मेनी फ्लॅजेला असतात याच्यामध्ये. नंतर याचं एक्झाम्पल आहे लेशमानिया, ट्रिपॅनोसोमा, ट्रायकोमोनास, ट्रायकोनिम्फा. ओके, ट्रायकोनिम्फा नावाचे बॅक्टेरिया याच्यामध्ये राहतात वाळवीमध्ये. टर्माइट आणि ट्रायकोनिम्फा यांची म्युच्युअलिझम असोसिएशन आहे, लक्षात ठेवा. ट्रायकोनिम्फा बॅक्टेरिया टर्माइटच्या पोटामध्ये असतात. टर्माइटच्या पोटामध्ये असल्यामुळे ट्रायकोनिम्फाला कोणी मारू नाही शकत, त्यांचं प्रोटेक्शन होतं आणि त्या ट्रायकोनिम्फाला फूड पण मिळतं. आणि टर्माइट जो असतो तर टर्माइट लाकडाचा भुसा खातो, म्हणजे वाळवी जी आहे ती लाकडाचा भुसा खात असते. तर ते लाकडाचा भुसा जो आहे तो लाकडाचा भुसा पचवण्याचं काम हे ट्रायकोनिम्फा नावाचे बॅक्टेरिया करतात. ट्रायकोनिम्फा बॅक्टेरियांमुळे ते लाकडाचा भुसा जो आहे तो पचवला जातो. जर समजा वाळवीच्या पोटातनं ट्रायकोनिम्फा नावाचे बॅक्टेरिया काढून टाकले तर त्यांच्या अन्नपचनाची क्रिया जी आहे ती होणार नाही आणि ती अन्नपचनाची क्रिया मग न झाल्यामुळे वाळवी मरून जाते. असा एक्सपेरिमेंट करून पाहिलेला आहे. एका सायंटिस्टने काय केलं, काही वाळवी घेतल्या आणि त्या वाळवी इन्क्युबेटरमध्ये ठेवल्या. 45 डिग्री सेल्सिअसला त्या वाळवी ठेवल्या आणि त्यांना लाकडाचा भुसा खायला दिला. 1 तासभर ज्यावेळेस त्या वाळवी त्या इन्क्युबेटरमध्ये 45 डिग्री सेल्सिअसला ठेवल्या तर त्या 45 डिग्री सेल्सिअस तापमानामुळे त्या वाळवीच्या पोटामध्ये जे ट्रायकोनिम्फा नावाचे बॅक्टेरिया होते तर ट्रायकोनिम्फा नावाचे बॅक्टेरिया मरून गेले आणि ते मरून गेल्यामुळे
नंतर एक दिवसांनी नंतर मग 1 तासाने त्या वाळवी बाहेर काढून ठेवल्या आणि त्यांना लाकडाचा भुसा नेहमीप्रमाणे खायला दिला. तर 1 दिवसामध्ये त्या वाळवी सुद्धा मरून गेला ऑटोमॅटिक. त्या वाळवी कशा मेल्या? तर त्यांच्या पोटामध्ये जो लाकडाचा भुसा त्यांनी खाल्ला होता तो ट्रायकोनिम्फा नावाचे बॅक्टेरिया नसल्यामुळे त्याची डायजेशनची प्रोसेस जी आहे ती थांबली आणि त्या लाकडाचं भुसाचं पचन न झाल्यामुळे ती वाळवी जी आहे ती मरून गेली. सो दॅट इज कॉल्ड ॲज ट्रायकोनिम्फा. हा ट्रायकोनिम्फा क्लास झूमास्टिगोफोरामध्ये येतो, सुपर क्लास मास्टिगोफोरामध्ये येतो, सब फायलम सार्कोमास्टिगोफोरामध्ये येतो, नंतर टॅक्सा प्रोटोझोआमध्ये येतो आणि किंगडम प्रोटिस्टामध्ये येतो. हे लिहून घ्या तुम्ही परत परत रिवाइज करून व्हिडिओ. ओके. पहिल्यांदा काय? किंगडम प्रोटिस्टा. आता पहिल्यांदा मी तुम्हाला खालून वर सांगितलं, बरोबर? आता वरून खाली सांगतो. पहिल्यांदा काय? किंगडम प्रोटिस्टा. नंतर काय? टॅक्सॉन प्रोटोझोआ. नंतर काय? सब फायलम सार्कोमास्टिगोफोरा. नंतर काय? सुपर क्लास मास्टिगोफोरा. नंतर काय? क्लास झूमास्टिगोफोरा. आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत झूमास्टिगोफोराचे लेशमानिया, ट्रिपॅनोसोमा, ट्रायकोमोनास आणि ट्रायकोनिम्फा. हे या क्लास मास्टिगोफोराचे एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगितले. नाव तिसरा सुपर क्लास ओपॅलिनाटा. पहिला सुपर क्लास आपण पाहिला मास्टिगोफोरा. दुसरा सुपर क्लास आहे ओपॅलिनाटा. मास्टिगोफोरामध्ये आपण 2 क्लास पाहिले, फायटोमास्टिगोफोरा आणि झूमास्टिगोफोरा. नाव सुपर क्लास ओपॅलिनाटा. ह्या ओपॅलिनाटामध्ये काय असतं? पूर्ण बॉडी जी आहे ती सिलिया लाईक फ्लॅजेलाने कव्हर झालेली असते ह्या ॲनिमल्समध्ये. ऑर्गॅनिझम्स जे आहेत याच्यामध्ये 2 किंवा जास्त न्यूक्लिआय असतात, मोनोमॉर्फिक न्यूक्लिआय असतात. नंतर हे जे आहे यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं बायनरी फिशनने किंवा त्याच्यामध्ये सिनगॅमी होत असते. नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते अनायसोगॅमीमुळे होतं. नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते अनायसोगॅमीमुळे होतं. नंतर ऑर्गॅनिझम्स जे आहेत याच्यामध्ये पॅरासायटिक असतात. म्हणजे याचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे दुसऱ्या होस्टवरती अवलंबून असतात त्यांच्या न्यूट्रिशनसाठी आणि प्रोटेक्शनसाठी, म्हणजे लिव्हिंगसाठी. ओके. सो हे ऑर्गॅनिझम्स मेनली पॅरासायटिक असतात. फ्रॉग किंवा टोडवरती पॅरासाइट असतात हे ओपॅलिनाटा. ओके. तर याचं एक्झाम्पल आहे ओपॅलिना आणि झेलेरियाला. झेलेरियाला नावाचा एक ॲनिमल आहे आणि ओपॅलिना तर तुम्ही पाहिला आहे, तो ओपॅलिना आपण पाहू शकतो. ओके. सो असे हे सुपर क्लास ओपॅलिनाटाचे आहे. नाव तिसरा सुपर क्लास सार्कोडिना. सार्कोडिनामध्ये काय असतं? बॉडी ही अमिबॉइड असते, तेव्हा डेफिनेट असं स्पेलिकल नसतं. नंतर न्यूट्रिशन यांच्यामध्ये होलोझोइक असतं किंवा सॅप्रोझोइक असतं. होलोझोइक म्हणजे ॲनिमल लाईक आणि सॅप्रोझोइक म्हणजे डेड आणि डिकाईंग मॅटरवरती न्यूट्रिशन करणारे, त्याला सॅप्रोझोइक असं म्हणतो आपण. लोकोमोशनचं ऑर्गन जे ह्या ऑर्गॅनिझम्समध्ये त्याला सुडोपोडिया असतात. सार्कोडिनामध्ये सुडोपोडियाने लोकोमोशन होतं. सो सुपर क्लास सार्कोडिना याच्यामध्ये लोकोमोशन हे सुडोपोडियाने होतं. नाव हा जो सुपर क्लास आहे तर ह्या सुपर क्लासचे 3 क्लासेस झालेले आहेत. सार्कोडिनाचे 3 क्लासेस आहेत. त्यापैकी पहिला क्लास रायझोपोडिया. ओके. याच्यामध्ये सुडोपोडिया असतात. त्या सुडोपोडियाचं रूपांतर लोबोपोडियामध्ये झालेलं असतं, फिलोपोडियामध्ये झालेलं असतं आणि रेटिक्युलोपोडियामध्ये झालेलं असतं. त्याच्यामध्ये ॲक्झियल फिलामेंट अब्सेंट असतं. हे जे ॲनिमल्स आहेत हे मोस्टली फ्री लिव्हिंग आहेत, म्हणजे मोकळ्या पाण्यामध्ये फिरतात. काही पॅरासायटिक आहेत, त्यांची बॉडी अमिबासारखी असते, अमिबॉइड बॉडी असते.
नेकेड असते आणि यांच्या बॉडीमध्ये स्केलेटन नसतं. याचं एक्झाम्पल आहे रायझोपोडियाचं, अमिबा, एंटामिबा आणि आर्सेला. नाव सेकंड क्लास ऍक्टिनोपोडिया. ह्या ऍक्टिनोपोडियामध्ये सुडोपोडिया ह्या ऍक्झोपोडिया असतात, त्याला ऍक्झियल फिलामेंट असतं. ह्या स्पेरिकल बॉडीमधून निघालेल्या असतात. स्पेरिकल प्रोटोझोन्स असतात याच्यामध्ये. सन ॲनिमल क्यूज याच्यामध्ये असतात. नाव स्केलेटन याच्यामध्ये मोस्टली सिलिशियस स्केलेटन असतं, म्हणजे सेलच्या आतमध्ये असे स्ट्रँड्स असतात. ते स्ट्रँड म्हणजे त्या सेलचं स्केलेटन असतं, तर ते सिलिकापासून बनलेलं असतं. सिलिकापासून बनलेलं असल्यामुळे त्याला सिलिशियस असं म्हटलेलं आहे. ओके, सिलिशियस स्पिक्युल्स असतात ते, किंवा त्याच्यामध्ये स्ट्रॉन्शियम सल्फेट असतं. याचं एक्झाम्पल आहे ऍक्टिनोफ्राईज, नंतर अॅकॅन्थोमेट्रा. ओके, याचे दोन एक्झाम्पल ऍक्टिनोपोडियाचे. नाव क्लास थर्ड कोणता? क्लास थर्ड हा पायरोप्लाझ्मिया. पहिला क्लास पाहिला आपण रायझोपोडिया, दुसरा पाहिला ऍक्टिनोपोडिया, तिसरा आपण पाहतोय आता पायरोप्लाझ्मिया. ह्या पायरोप्लाझ्मियामध्ये स्मॉल पॅरासाइट्स असतात, रेड ब्लड सेल्समध्ये किंवा व्हर्टेब्रेट्समध्ये. याच्यामध्ये स्पोरोझोआ असतात. ओके, पण याच्या ज्या स्पेसीज आहे, या स्पेसीजमध्ये स्पोअर्स नसतात. ओके, पहिल्यांदा हे स्पोरोझोआमध्ये इन्क्लूड केलेले होते, पण याच्यामध्ये स्पोअर्स नसल्यामुळे यांचा वेगळा क्लास केलेला आहे पायरोप्लाझ्मिया म्हणून. ओके, याच्यामध्ये स्मॉल असे पॅरासाइट्स असतात. रेड ब्लड सेल्समध्ये आढळतात हे पॅरासाइट. व्हर्टेब्रेट्स प्रकारचे अॅनिमल्स असतात, ज्यांच्या पाठीच्या कण्याला व्हर्टेब्री असतात, म्हणजे मणके असतात, त्यांना व्हर्टेब्रेट्स असं म्हणतात. तर त्या व्हर्टेब्रेट्समध्ये रेड ब्लड सेल्समध्ये हे पॅरासाइट्स असतात, पायरोप्लाझ्मिया क्लासचे अॅनिमल्स. ओके, पहिल्यांदा हे स्पोरोझोआमध्ये होते, पण आता याच्यामध्ये स्पोअर जनरेशन होत नाही, स्पोअर फॉर्मेशन याच्यामध्ये होत नाही, म्हणून यांचा वेगळा क्लास केलेला आहे. याचं एक्झाम्पल आहे बेबॅसिया. नाव पहिला सब फायलम आपण बघितला होता सार्कोमास्टिगोफोरा. दुसरा सब फायलम आता पाहू आपण स्पोरोझोआ. ओके, तर हा स्पोरोझोआ सब फायलम हा दुसरा सब फायलम आहे. तर दुसरा सब फायलम स्पोरोझोआ. या स्पोरोझोआमध्ये अॅनिमल्स एक्सक्लुझिव्हली एंडोपॅरासाइट आहेत, म्हणजे सगळे अॅनिमल एंडोपॅरासाइट आहेत. आता एंडोपॅरासाइट हा पॅरासाइटचा प्रकार आहे. तो पॅरासाइटचा प्रकार कसा, तर हे जे पॅरासाइट आहे, जे एंडोपॅरासाइट असतात, ते होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये राहतात, म्हणून त्यांना एंडोपॅरासाइट असं म्हणतात. सो मॉस्किटो हा एक्टोपॅरासाइट आहे, कारण तो बॉडीच्या बाहेर असतो. लीच एक्टोपॅरासाइट आहे, कारण तो बॉडीच्या बाहेर असतो. एंडोपॅरासाइट हे होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये असतात, म्हणून त्यांना आपण एंडोपॅरासाइट असं म्हणतो. तर स्पोरोझोआमध्ये जेवढे अॅनिमल्स आहेत, जेवढे सिंगल सेल अॅनिमल्स आहेत, हे एंडोपॅरासाइट आहे. याच्यामध्ये स्पेशल लोकोमोटरी ऑर्गनेल्स जे असतात ते ऍबसेंट असतात. स्पेशल लोकोमोटरी ऑर्गनेल्स ऍबसेंट असतात यांच्यामध्ये. आणि काही वेळेस सुडोपोडिया असतात, त्या फक्त फूडच्या इंजेक्शनसाठी त्यांचा उपयोग होतो, म्हणजे अन्न आतमध्ये घेण्यासाठी सुडोपोडियाचा उपयोग होतो. ह्या सब फायलममध्ये 3 क्लासेस असतात. पहिला क्लास टिलिओस्पोरा. टिलिओस्पोरामध्ये स्पोअर्स पोलर कॅप्सूलच्या शिवाय असतात. पोलर कॅप्सूल्स या स्पोअर्सना नसतात आणि फिलामेंट्स नसतात.
नेकेड स्पोअर्स असतात किंवा एन्सिस्टेड स्पोअर्स असतात. दुसरं, यांच्यामध्ये टिलिओस्पोरामध्ये रिप्रोडक्शन असेक्शुअल आणि सेक्शुअल दोन्ही प्रकाराने होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे आयसोगॅमिने किंवा अनआयसोगॅमिने होतं आणि हे ब्लड किंवा गटचे पॅरासाइट आहे. व्हर्टेब्रेटच्या ब्लडचे किंवा गटचे पॅरासाइट आहे. ब्लड पॅरासाइट म्हणजे ब्लडमध्ये राहणारे आणि गट पॅरासाइट म्हणजे इंटेस्टाईनमध्ये राहणारे. इंटेस्टाईन म्हणजे माउथ पासून ते ॲनस पर्यंत जी ट्यूब असते त्या ट्यूबमध्ये इंटेस्टाईनमध्ये राहणार, त्या ट्यूबमध्ये राहणारे म्हणजे गट पॅरासाइट हे असतात. याचं एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम आणि मोनोसिस्टिस. टिलिओस्पोराचं एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम आणि मोनोसिस्टिस. प्लाझ्मोडियम हा ब्लड पॅरासाइट आहे, मोनोसिस्टिस गट पॅरासाइट आहे. ओके. नाव टोक्सोप्लाझ्मिया सेकंड क्लास. ओके. सब फायलम स्पोरोझोआचा क्लास 2 टेक्सोप्लाझ्मिया. याच्यामध्ये स्पोअर्स अब्सेंट असतात. फक्त असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन असतं यांच्यामध्ये. याच्यामध्ये इंटरनल बडिंग होतं. याच्यामध्ये 2 डॉटर सेल्स प्रेझेंट असतात विद इन द मदर. 2 डॉटर न्यूक्लियाय असतात, 2 डॉटर सेल्स असतात, सेल आणि मदर सेल. ओके. फायनली डिस्ट्रॉय होतात रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये. याचं एक्झाम्पल आहे टोक्सोप्लाझ्मिया. टोक्सोप्लाझ्मा हे याचं एक्झाम्पल आहे. नाव क्लास 3 होलोस्पोरिया, हॅप्लोस्पोरिया, HAPLO, हॅप्लोस्पोरिया. अमिबॉइड स्पोअर्स जे ते प्रेझेंट असतात याच्यामध्ये. रिप्रोडक्शन फक्त असेक्शुअल होतं याच्यामध्ये. मल्टिपल फिशनने याचं रिप्रोडक्शन होतं. याचं एक्झाम्पल आहे हॅप्लोस्पोरिडियम आणि इस्थिओस्पोरिडियम. ओके. सो हॅप्लोस्पोरामध्ये एक्झाम्पल आहे हॅप्लोस्पोरिडियम आणि इस्थिओस्पोरिडियम. तिसरा सबफायलम निडोस्पोरा. या निडोस्पोरामध्ये पॅरासायटिक ॲनिमल्स असतात. याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे स्पेशल काइंड ऑफ लोकोमोटरी ऑर्गॅनिझम्स असतात. हे ॲब्सेंट आहेत. स्पेशल लोकोमोटरी ऑर्गॅनिझम्स ॲब्सेंट असतात याच्यामध्ये. स्पोअर्स प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये पोलर फिलामेंट नसतात. पोलर फिलामेंट हे स्पेशल आणि युनिक फीचर आहे या ॲनिमल्सचं. ओके. पोलर फिलामेंटमुळे यांचं निडोस्पोरा असं नाव पडलेलं आहे. पोलर फिलामेंट्स हे स्पेशल आणि युनिक फीचर आहे या ॲनिमल्सचं. हे जे सबफायलम आहे निडोस्पोरा, याच्यामध्ये 2 क्लास आहे, मिक्झोस्पोरिडिया आणि दुसरं काय आणि मायक्रोस्पोरिडिया. मिक्झोस्पोरिडिया आणि मायक्रोस्पोरिडिया असे 2 क्लास याच्यामध्ये पडतात सबफायलम निडोस्पोरामध्ये. पहिला क्लास पाहू आपण मिक्झोस्पोरिडिया. याच्यामध्ये स्पोअर्स लार्ज असतात. हे सेव्हरल न्यूक्लियापासून तयार झालेले असतात. स्पोअर्स 2 ते 3 वॉल्स असतात स्पोअर्सला. हे फिशेसमध्ये पॅरासाइट असतात. मिक्झोस्पोरिडियाचे जे ॲनिमल आहे हे माशांवरती पॅरासाइट असतात. ओके. याचं एक्झाम्पल आहे मिक्सिडियम आणि मिक्सोबोलस. नाव सेकंड क्लास मायक्रोस्पोरिडिया. याचे स्पोअर्स स्मॉल असतात, एका न्यूक्लियस पासून डेव्हलप झालेले असतात. स्पोअर्स याच्यामध्ये युनिवॉल्स असतात. स्पोअर्स याच्यामध्ये युनिवॉल मेम्ब्रेन आहेत आणि इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स हे आर्थ्रोपोडमध्ये आहेत आणि फिशेसमध्ये आहेत. याचं एक्झाम्पल आहे नोसेमा. ओके. नाव सबफायलम सिलिओफोरा. हे जे सिलिओफोरा आहे याच्यामध्ये लोकोमोटर आणि फीडिंग ऑर्गॅनेल्स हे सेम स्टेजमध्ये असतात सिलियाच्या. आणि त्याच्या लाईफ सायकलमध्ये ॲनिमलमध्ये हा सबफायलम आहे. न्यूक्लियाय जे आहे या ऑर्गॅनिझम्समध्ये याच्यामध्ये 2 काइंड असतात. डायमॉर्फिक म्हणजे 2 वेगवेगळ्या प्रकारचा फॉर्म असतो यांचा. या ॲनिमल्सचा 2 वेगळ्या प्रकारचे फॉर्म्स असतात.
मायक्रोन्यूक्लियस हे व्हेजिटेटिव्ह आहे आणि पॉलिप्लॉइड आहे. मायक्रोन्यूक्लियस हे रिप्रोडक्टिव्ह असतात, डिप्लॉइड असतात. असेक्शुअल रिप्रोडक्शन जे याच्यामध्ये बायनरी फिशनने होतं आणि सेक्शुअली कॉन्ज्युगेशनने होतं. कॉन्ज्युगेशन नावाची रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस आहे, त्याच्यामुळे रिप्रोडक्शन होतं. याच्यामध्ये फक्त एकच क्लास आहे, त्या क्लासचं नाव आहे सिलिएटा. लोकोमोटरी ऑर्गनेल्स हे न्यूमरसली हेअर लाईक सिलिया आहेत ह्या. थ्रूआउट द लाईफ प्रेझेंट असतात हे. नाव 1 किंवा मोर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स प्रेझेंट असतात मरीन आणि पॅरासायटिक टाईप्समध्ये. हे 1 or 2 कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. नाव याच्यामध्ये माउथ असतं, सायटोस्टोम त्याला असतं. गलेट पण प्रेझेंट असते. फक्त काही पॅरासायटिक फॉर्ममध्ये हे आढळून येतं. ॲनल ॲपर्चर म्हणजे सायटोपेग हे पण त्याला परमनंट असतं. मोस्टली याच्यामध्ये 2 न्यूक्लिया असतात, लार्ज मॅक्रोन्यूक्लियस आणि स्मॉल मायक्रोन्यूक्लियस. याचं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम, व्हर्टिसेला, बॅलन्टेडियम. हे सिलिएटामध्ये येतात. ओके, सो इथे आपण किंगडम प्रोटिस्टा जे आहे ते संपवलं. नाव याच्या पुढे लोकोमोटरी ऑर्गनेल्स आणि लोकोमोशन इन प्रोटोझोआ हे आपल्याला पाहायचं आहे. तो पूर्णपणे वेगळा टॉपिक आहे. याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गनेल्सचे वेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील आणि लोकोमोशन कशी होते प्रोटोझोआमध्ये किंवा प्रोटिस्टामध्ये जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्सची लोकोमोशन कशी होते ही लोकोमोशन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. सो लोकोमोशन आणि लोकोमोटरी ऑर्गनेल्स इन प्रोटोझोआ हे आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. इथे आजचं लेक्चर जे आहे ते स्टॉप करूया. ठीक आहे. हे लेक्चरच्या खाली प्रेझेंट सर असं सगळ्यांनी मार्क करायचं आहे. ओके, बाय.